नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं अजून आपल्या एक नवीन मिनी लॉग मध्ये. तर आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 23 आणि आज आपण मारणार आहे आपण रनिंग करणार आहे, जो डिप्स आणि डायमंड पुशअप्स मारणार आहे. तर मग आज चला सर्वात पहिले आता आपण रनिंग करून घेऊ, कारण आपण आज उशीर पण झालेला, भावांनो लेट आलेला आज आपण ग्राउंड वरती. तर भावांनो रनिंग तर आपली कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण जो डिप्स आणि डायमंड पुशअप्स मार. फायनली भावांनो आपला वर्कआउट आता कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण तयारी केलेली घराकडे जाण्याची. तुम्हाला एक गोष्ट सांगायची भावांनो, की तुम्ही ग्राउंड बघू शकताय ना, दिसतंय का तुम्हाला ग्राउंड आहे ना भावांनो. हे ज्यावेळेस आम्ही इथं शाळेमध्ये होतो ना भावांनो, त्यावेळेस इथं ना थोडा नॉर्मल सुद्धा कचरा दिसत नव्हता भावांनो. म्हणजे ना एक खो खोचं ग्राउंड आहे, कारण जेव्हा आम्ही 5वी पासून तर 10वी पर्यंत शाळेमध्ये होतो ना, तेव्हा म्हणजे आमची अर्धी बॅच तर स्पोर्टमध्येच होती, ते खो खो खेळायचे ना. त्यावेळेसला इथं म्हणजे एवढं ग्राउंडची एवढी एकदम असे ठेप ठेवलेली होती भावना आपल्या मित्रांनी. एक नंबर ग्राउंड होतं भावना, पण आता ना ग्राउंडचे एकदम वेगळेच हाल होऊन गेलेले इथं भावनो. आपण इथं दररोजची रनिंग करतो भावनो. रनिंग करता करता भावनो मी तुम्हाला एक गोष्ट काही सांगितलीच नाही भावनो. हा एरिया आहे ना, हा इकडला पाठीमागचा भावनो, हा पूर्ण फॉरेस्ट एरिया नाही का. म्हणजे इथं भरपूर काही काय म्हणजे असं वाघ पकडून आणतात, बिबट्या आहे. म्हणजे इथं ना असं फक्त इथं झाडं ते दिसतंय याच्या पाठीमागे ना. इथं मध्ये जर गेलं ना आपण, त्यांचं ऑफिस तिथं फॉरेस्ट वाल्यांचं, पण एकदम असं नाही का. म्हणजे आता इथं आवाज पण पक्ष्यांचा एकदम भारी भारी आता आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही एक मिनिट, आज सूर्य सूर्य बघा तुम्ही मावळतो आता, एकदम भारी नजर दिसतं नाही का डायरेक्ट आता.